नमस्कार. गुड मॉर्निंग. मन स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, पीस ऑफ माइंड या विषयावरती खरं कमी बोलायला हवं आहे आणि प्रॅक्टिकल जास्त करायला हवं आहे. कारण हा संपूर्ण विषयाचा गाभा मानसिक स्वास्थ्य, पीस ऑफ माइंड हा संपूर्णपणे ध्यान साधनेशी संबंधित आहे. आणि जरी तो ध्यान साधनेच्या संबंधात असला तरीही त्याचा जर प्राथमिक जर विचार केला सुरुवातीचा, तर आपल्याला आपल्या आहारापासून दैनंदिन व्यवहारामधला जो आपला नित्य आहार आहे त्यापासून सुरुवात करावी लागेल. सात्विक आहार आणि आहारानंतर एक निरोगी आरोग्य असणं आवश्यक आहे. निरोगी आरोग्य याचा अर्थ आहे, मुख्य निरोगी आरोग्याचा उद्देश असा आहे की रोज जे आपण भोजन केलेलं आहे किंवा काही सेवन केलेलं आहे ते रोजच्या रोज पचणं आवश्यक आहे. अर्थात ठराविक कालानंतर पोट रिकामं होणं आवश्यक आहे. थोडक्यात काय, शास्त्रीय भाषेत याला बद्धकोष्ठता असता कामा नये. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्यांना बद्धकोष्ठता वारंवार असते त्यांना बहुतांशी व्याधींना, आजारांना सामोरं जावं लागतं आणि मग आपण ह्या गोष्टीपासून खूप दूर जातो. वातावरण असणं आवश्यक आहे. दूषित वातावरण, दूषित सुगंधामुळं तुम्हाला आरोग्य लाभणार नाही आणि वारंवार तुम्हाला डोकेदुखी सुरू होईल, तुम्ही डिस्टर्ब राहाल. सात्विक आहार, उत्तम वातावरण, उत्तम सुगंध आणि त्याचबरोबर उत्तम विचार, सत्संगात असणं अत्यंत आवश्यक आहे. सात्विक विचार सुद्धा आवश्यक आहेत. कारण सतत आपल्या मनात जर निगेटिव्ह थॉट्स येत राहिले तर पीस ऑफ माइंड पासून आपण खूप दूर जाऊ. ह्या प्राथमिक ज्या आवश्यक आहेत गरजा त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्याला असं वाटतं की ह्या सहज आहेत, नाही. कारण पीस ऑफ माइंड काही अशी जादूसारखी गोष्ट नाहीये. तुम्हाला काही क्षणापुरतं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेला, मन प्रसन्न झालं, कुठं तुमच्या आवडत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेला, तिथे तुम्ही एक साधना करत बसला, मन प्रसन्न झालं. पण ही पीस ऑफ माइंड तेवढ्या कालावधीपुरती असते, ती टिकली पाहिजे. आणि ती टिकली, त्याच्यामध्ये वाढ झाली, आपल्याला त्याचा रोज अनुभव यावा लागला तरच आपलं जीवन मानसिक स्वास्थ्यासह आनंदमय होऊन जाईल. आणि हे सगळं केलं आपल्यानंतर आपण भोजनाचा विचार केला, आपण सभोवतालच्या वातावरणाचा विचार केला, आपण सात्विक विचारांचा विचार केला, सुविचारांचा विचार केला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नित्य व्यायाम जे करत असतील त्यांनी प्राणायामाची अत्यंत आवश्यकता आहे. श्वासनलिका ही अत्यंत सुदृढ हवी. आपल्याला श्वसनाचे कोणतेही विकार असता कामा नये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर सुरुवातीला नित्य नियमानं आपण अनुलोम विलोम ह्या प्राणायामाची साधना नित्य केली पाहिजे. ती अशी,
अनुलोम विलोम शास्त्रीय पद्धतीनं कसा करावा याची जवळपास सर्व नागरिकांना, आभारवृद्धांना माहिती झालेली आहे. खूप जनजागृती पण झालेली आहे विविध गुरूंच्या मार्फत. त्यामुळे इतके डिटेल्स सांगण्याची आवश्यकता नाही. तर पीस ऑफ माइंड, काही लोकांचा असा समज आहे की काही लोकांना पीस ऑफ माइंड कशामध्ये वाटतं की मुबलक पैसा प्राप्ती झाली की त्यांना हा वाटतं पीस ऑफ माइंड. मुबलक संपत्ती प्राप्त झाली की त्यांना असं वाटतं की आपल्याला मनशांती मिळेल. प्रॉपर्टी असेल, पद असेल, पोझिशन असेल, या भौतिक अवस्थेमध्ये जे जे हवं आहे जेव्हा ते मिळाल्यानंतर त्यांना एक आनंद होतो आणि मानसिक स्वास्थ्य त्यांना लाभतं, असं त्यांचा समज आहे. तुम्ही जे मिळवाल ते टिकलं पाहिजे, ते सांभाळता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण प्राप्तीपेक्षा सांभाळणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे आपण कधी कधी पैसा प्राप्तीमध्ये मनशांती शोधत असतो, ऐश्वर्य प्राप्तीसाठी मनशांती शोधत असतो, मोठी पोझिशन प्राप्त व्हावी म्हणून आपण त्या पोझिशन मिळण्यासाठी धडपड करत असतो. त्या ठिकाणी आपल्याला मनशांती आहे असं वाटतं. ही सगळी भौतिक साधनं आहेत. ही सगळी भौतिक साधनं आहेत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरलेली युक्ती, बुद्धी आणि शक्ती. हे सगळं बाह्य मनाचे खेळ आहेत. खरी मनशांती ही अंतर्मनामध्ये आहे. तुम्ही योगाभ्यास केला, प्राणायाम केला आणि जेव्हा तुम्हाला आरोग्य हळूहळू लाभण्यासाठी सुरुवात होते, हळूहळू तुम्ही आहारावरती नियंत्रण ठेवलं, सात्विक आहाराचं रोज सेवन केलं आणि नियमितपणे व्यायाम केल्यानंतर, प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर, तेव्हा मग तुम्हाला अंतर्मनाचा अभ्यास करण्याची संधी मिळते. अंतर्मनाकडे तुम्ही आपोआप वळता. कारण बाह्य मन आपल्या व्यावहारिक ज्या गरजा आहेत त्यामध्ये गुंतलेलं आहे. कारण गरजा थांबलेल्या नाहीत. त्यामुळे बाह्य मन हे सतत कार्य करत आहे. अंतर्मनाचा खेळ हे आपण ज्या वेळेला रात्रीची विश्रांती घेतो त्यावेळेला सुरू होतो. आणि मग कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये आपली गुंग असतो. ही स्वप्नाचा खेळ जो आहे तोच तो अंतर्मनाचा खेळ आहे. कारण जागृत जेव्हा होतो त्यावेळेला स्वप्नाचा जो अर्थ आहे तो लावण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळेला स्वप्न आठवतात किंवा आठवत नाहीत, असो, तो विषय आपला नाही. पीस ऑफ माइंड जर ह्या मार्गावर यायचं असेल आणि पीस ऑफ माइंड शोधायची असेल, मानसिक शांतता आपल्याला जर शोधायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. प्राणायामाची अत्यंत गरज आहे. अनुलोम विलोम झाल्यानंतर एक नाडी शुद्धीकरण आहे, तोही करायला कधी विसरायला नको आहे. किती 1 ते 1.25 मिनिट खूप झालं. उजव्या बाजूला उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वसन घेणे काही कालावधीसाठी आणि पुन्हा डावी नाकपुडी बंद करून फक्त उजव्या बाजूने श्वसन घेणे. आपल्या श्वास नलिका ह्या शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. हे बघा, आपली आउटर बॉडी जसं आपण क्लीन करतो तसं इनर बॉडी क्लीन करण्यासाठी बाहेरच्या विज्ञान युगामध्ये कितीही मशिनरी असली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याची तीव्रता किती असती हेही आपल्याला माहीत नाही. त्यापेक्षा भारतीय योगशास्त्र पद्धतीनं आपण प्राणायामाचा अभ्यास केलास आपल्याला इनर बॉडी जी आहे, आपली अंतर्गत जी व्यवस्था आहे शरीरातली, ती शुद्ध व्हायला आपल्याला खूप मोठा सहाय्य होतं. बरोबर, आपण काय करू, उजवी नाकपुडी बंद करून फक्त डाव्या नाकपुडीने श्वसन घेऊ. आता डावी बंद, उजव्या नाकपुडीने श्वसन.
रिलॅक्स. आणि या साध्या बैठकीत मी सुद्धा साध्या बैठकीत बसलोय, कारण आसनाचा आग्रह नसावा. काही वेळा वयोमानाप्रमाणे आपल्याला एखादं आसन, एखादं किंवा किती अनेक आसनं येऊ शकत नाही. काही ठराविक आसनं आपल्याला येतात, तर तो हट्ट नसावा. योगाभ्यास करताना, आसनं करताना तुम्ही कुठेही गेला तरी आपल्याला जे पहिल्यांदा सूट होतं, आपल्याला जे सहज जमतं एखादं आसन, तेच आसन सुरुवातीला करा. कदाचित काही वेळेला काय होतं की अमुक एखादं आसन करण्याचा अट्टहास केला जातो आणि तुम्हाला ते शिकवलं जातं, तर सावध राहा. कारण आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय करून घेण्यासाठी आधी प्राथमिक अभ्यास करावा लागतो. तर पद्मासन ज्यांना येत असेल त्यांनी सहज बसा, नसेल तर साध्या बैठकीत बसला तरी चालेल. साध्या असं बैठकीत मुद्दाम मी बसलेलो आहे की असं कोणाला वाटू नये की पद्मासनातच याचा सराव केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, पण या स्वाभाविक जलश्वसनाचा जोपर्यंत तुम्ही चांगला सराव करत नाही तोपर्यंत तुम्ही पीस ऑफ माइंड या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करत नाही, त्या दिशेने जाऊ शकत नाही. तर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्वाभाविक पण जलश्वसन. एकदम शांत असं बसा. दोन्ही हात असे एकमेकांमध्ये, दोन्ही हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत आणि दीर्घ श्वास मात्र घ्यावा लागेल. पूर्ण असं रिलॅक्समध्ये बसायचे. रिलॅक्समध्ये बसताना सर्वात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा तुम्ही रिलॅक्समध्ये बसाल त्याच वेळेला तुमचं श्वसनावरती नियंत्रण राहील, हे लक्षात घ्या. आसन जरी असलं तरी तुम्हाला सहज रिलॅक्स बसण्याची कला अवगत झाली पाहिजे. आता रिलॅक्स बसणं म्हणजे नेमकं काय? तर हे दोन्ही खांदे आहेत ते सैल सोडायला शिकलं पाहिजे. कारण व्यावहारिक कामाचा बोजा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या खांद्यावर आपण घेऊन वावरत असतो. विचार जरी मनानं करत असलो तरी आपण काय म्हणतो सहज बोलीभाषेमध्ये, माझ्या खांद्यावरती हे ओझं आहे कामाचं, ते पेलण्यासाठी मला शक्ती द्या. प्रयत्न करून जरूर बघा. खांदे सैल म्हणजे असे कडक असे बसायचं नाही, कधीही हात असे कडक ठेवून बसायचं नाहीये. ही पद्धत वेगळी आहे प्राणायामाची. एकदम असं रिलॅक्समध्ये बसायचं आहे आपल्याला. साधी बैठक, दोन्ही खांदे असे रिलॅक्समध्ये, पाठचा कणा मात्र ताठ आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास. या अशा शास्त्रीय पद्धतीने जर तुम्ही गेलात, या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला तर माझी खात्री आहे की तुम्ही निश्चित पीस ऑफ माइंड या दिशेने सहज जाल. अवघड काहीच नाहीये, फक्त आपली इच्छा आणि आपल्याला वेळेचं नियोजन करायचे. फारसं काही नाही, 10 ते 15 मिनिटामध्ये हे सहज होऊन जाईल आणि मग तुम्हाला मानसिक स्वास्थ्याचा अनुभव सहज घेता येईल, तोही रोजच्या रोज. तुम्ही मनावरती जर ओझं ठेवून तसंच जर राहिला 24 तास, झोपताना सुद्धा त्याच पद्धतीने झोपला, तर ते आरोग्याला हितकारक नाही.
एक ताणतणावाला ते निमंत्रण आहे आणि मग आरोग्य तुमचं बिघडून जाईल. यापेक्षा रोजच्या रोज ह्या हलका हलका प्राणायाम केला, स्वस्थ बसला आणि सात्विक आहाराचा अवलंब केला तर आणि नित्य 10 ते 15 मिनिटं साधनेमध्ये बसून प्रयत्न केला तर मानसिक स्वास्थ्य अर्थात पीस ऑफ माइंड तुम्हाला सहज मिळेल, रोज मिळेल. रोज ते 10 ते 15 मिनिटं प्रयत्न करा.